सामना करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तळेगाव गावात भोजापूर धरणातून पाणी आल्याने मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। यावेळी गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव परिसरामध्ये 40 वर्षानंतर भोजापूर चारीचं पाणी आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आपण आता ही जी चारी बघतोय ही गेल्या 40 वर्षापासून कोरडी होती। याला पाणी कधी येईल अशी अपेक्षा या लोकांच्या डोळ्यामध्ये होती आणि आज ना उद्या आपल्याला पाणी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र आजवरच्या नेत्यांनी केवळ आश्वासनं दिली, त्याची पूर्तता काहीच झाली नाही। मात्र आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नानं या चारीचं काम झालंय आणि पहिल्यांदा पाणी आलंय। हे सगळे जे गावकरी आहेत हे सगळे अतिशय आनंदात आहे, मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये त्या ठिकाणी आज जलपूजन झालंय आणि आनंद साजरा करतायत। काय आनंद आहे? अनेक वर्ष झाले तुम्ही पाण्याची वाट बघत होते आणि आज पाणी आलंय। खरं वास्तविक या तालुक्याचा, संगमनेर तालुक्याचा इतिहास जर बघितला तर पठार भाग आणि निमोन तळेगाव दुष्काळी भाग हा महाराष्ट्राला 40 वर्षामध्ये समजलाच नाही। संघर्षामध्ये आमचे जलदूत किसन दादा चत्तर यांनी 40 वर्ष पाठपुरावा केला, म्हणून हे सोन्याचे दिवस आज या ठिकाणी आपण बघितलं तर गेली 40 वर्ष संघर्ष या ठिकाणी सुरू होता आणि कृती समितीने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला। चत्तर साहेब आपल्या सोबत आहेत, ज्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला। काय आनंद आहे आज अनेक वर्ष संघर्षानंतर पाणी आलंय आणि आज कुठेतरी सुजलाम सुफलाम शेती होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? बरोबर, काय सुंदर राव। कारण आतापर्यंत आम्ही 40 वर्षात पहिले कोरडो जमिनी बघा शेड प्यायला पाणी नव्हतं, आमच्या पक्षी जगत नव्हते, त्याच परिस्थिती तयार झाली होती। याचं कारण खरं म्हणजे आम्हाला माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला वेळ आणली। पुन्हा घेऊया एक छोटासा